यस चला आपण मॅचला सुरुवात करूया. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. फार उशीर झालेला आहे. आयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत की आपण सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी वडगड टीम संघाची आपण पाहतोय. राजू पाटील मैदानाच्या मध्ये जातोय आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय योगेश पाटील. ही जोडी खेळपट्टीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून सांगत असतो की तुम्ही सर्वांनी वेळेवर या, वेळेवर स्पर्धा खेळा. कारण की स्पर्धेचे आयोजक ठीक 9 वाजता पूर्णपणे इथे तयारीमध्ये आहेत. येणाऱ्या अजूनही भरपूर स्पर्धा आहेत. 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण त्या स्पर्धेमध्ये देखील वेळेवर पोहोचा, जेणेकरून आयोजक वेळेवर स्पर्धा सुरू करतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. दोन्ही संघांचे राखीव खेळाडू पाठवून द्यायचे. 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे. कंपल्सरी केलाय. जेव्हापासून चाचणी स्पर्धा झाली आहे तेव्हापासून नियम भरपूर स्ट्रॉंग केलेले आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच प्लीज, आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फिल्डिंग लावून घ्यायचं आहे पिंपलगड संघाने देखील. आई गावदेवी पिंपलकर आणि आई गावदेवी वडगर. आता गावाची कुलदेवता, गावाची रक्षिता गावदेवी मातेच्या नावाने दोन्ही संघ आहेत. आणि कोणती गाव देवी कोणत्या संघाला पावतोय येणाऱ्या 40 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जो चांगला खेळ तो नक्कीच जिंकेल. पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारे केली जाते. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंचांच्या भूमिकामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच आपण पाहतोय सुरेशजी घरज सर, आणि त्याचबरोबर भरपूर वर्षापासून आपण पाहतोय मग ग्रामीण क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो सुनील म्हात्रे सर नेहमी A1 क्वालिटीचे पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. आणि आता राजेंद्र पाटील सर देखील मैदानाच्या बाहेर पडत आहेत कारण की ते देखील पंच आहेत. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल आहेत, त्यांची स्वतःची स्पर्धा आहे. सामन्याला देखील सुरुवात करतोय आपण. अल्पेशने वेळ जो आहे आपल्या स्कोर कार्डवर लिहिलेला आहे. 10 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. Ready for the countdown. तिसऱ्या दिवसाला इथे सुरुवात होत आहे आणि पिंपलगड संघाच्या माध्यमातून हा चेंडू इथे टाकला जात आहे. हेच कुठेतरी कमतरता आहे या भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. जिथे काउंटडाऊन सुरू झालं तिथे शतरक्षक त्वरित धावत आलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू राजूचा हा स्ट्रोक खेळला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगाने चेंडू मागे. चेंडू चालला सीमा रेखा पार. पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय राजू पाटीलच्या बॅटमधून.
गोलंदाज देवीदास पाटील गोलंदाजी करत आहे. कमबॅक होईल का पाहूया आपण. डॉट चेंडू येईल का. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुढचा चेंडू थोडस रनअप मध्ये चुका होत आहेत, मात्र पुन्हा एकदा आपल्या जागेवर जातील देवीदास. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. विकेट किपर गणेश पाटील विकेट पासून दूर आहे. ऑफ साईडला जर बघितलं तर आपण कव्हर पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच बॅटवर घेतला होता चेंडू. अगदी पायांवर चेंडू टाकला होता, त्या बॅटला हा चेंडू चाडून गेलेला आहे. तर धावा झालेला आहे धावफलकावर 5 धावा. सुरुवात चांगली आहे. स्ट्रायकिंगवर आता योगेश पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचा हा षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे, जिथे नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम फलंदाजी घेतली होती. मात्र काही खेळाडू उपस्थित नव्हते वडगड संघाचे, त्यांना बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि स्वतः क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय पिंपलगड संघाला. 2 दिवस फार मजा केली सर्व प्रेक्षकांनी आणि अखेरकार चेरोबा कोणगाव संघ फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. देवीदास राईट आर्म ओ द विकेटने. योगेश सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. झेलपर्यंत पोहोचू शकलेले मात्र 2 धावा योगेशने कंप्लीट केलेले आहेत. सकाळचं क्षेत्र आहे, थंडगार हवा सुटली आहे आणि आजचा क्लायमेक्स देखील खूप चांगला आहे, थंडगार. धावसंख्या 7 धावा. पुढचा चेंडू योगेश सज्ज होत आहे. फुलटा चेंडू मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होता. पहिला विकेट वडगड संघाचा. योगेश बॅक टू डगआउट. यस, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलात. लो फुल टॉस बॉल होता, टॉप एज लागला होता. चांगलं जज केलं. खरं तर संदेश पाटील बॉल टाकून झाल्यानंतर गोलंदाजासाठी हे काम तेवढंही सोपं नसतं. कठीण काम सोपं करून दाखवलं. दुसऱ्या प्रयत्नात गोलंदाज देवीदास पाटीलने हा झेल कंप्लीट केलाय. पहिली विकेट. नवीन बॅटर क्रमांक 3 वर टीमचे कॅप्टन कमलाकर पाटील मैदानात मध्ये गेलेले आहेत. नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज देवीदासच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर सिंगल धावाली, त्यानंतर 2 धावांनी आता चौथ्या चेंडूवर विकेट आलाय. षटकातील हा 5वा चेंडू आहे. देवीदास गोलंदाजी करतोय. व्हीआयपी डाईज इन कडून गोलंदाजी करताना देवीदास. समोर डावखुरी हाताचा फलंदाज आहे कमलाकर पाटील, टीमचे कॅप्टन. बॅटची एज घेतलीये. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून चौकाराने खाता खोललाय. धावसंख्या धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात देवीदास. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खेळलोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचला गेला मिड विकेट क्षेत्रावर आणि आता पहा रनआउटचा विकेट मिळेल का पाहूया आपण. फलंदाज कमलाकर बॅक टू डगआउट. अजून एक धक्का टीम वडगड संघाला. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली.
कमलाकर पाटील टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी बाद झालेत. संदेश पाटील 40+ क्रिकेट म्हटलं आणि पहिली ओव्हर शेवटचा बॉल रनआउटची विकेट जी असते ना, खरं तर तो प्लॅनिंगचा हिस्सा असतो. सॅक्रिफाईस केली आपली विकेट दीपक पाटीलसाठी. नाही, पण मी म्हणेल की थांबणं फार महत्त्वाचं होतं. चौका देखील त्यांच्या बॅटमधून आला होता. धावा झाल्या, धावफलकावर 12 धावा. एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये गावदेवी वडगड संघाची आपण पाहतोय. न्यू बॅटर दीपक पाटील गेले क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. अंकुश आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑलरेडी 12 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीवर. थोडंसं वेळ कमी घ्यायचंय आपण. नेक्स्ट मॅच आई देवी सोनाले विपक्ष जागृत मराठा रानाल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. गोलंदाज अंकुश भुवीर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. षटक क्रमांक दुसरा आहे आई गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपक पाटील. पाहूया या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारे सुरुवात करतायत. पहिला चेंडू ऑफ स्टिकला होता. हलकासा अपील देखील केली होती, मात्र अंपरीज बेस्ट जज बघितलं थोडंसं लेग कटर चेंडू होता बाहेरच्या बाजूला. चेंडू जाताना पण बघितला. चांगली सुरुवात गोलंदाज अंकुश भोईरच्या माध्यमातून. अंकुश पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला. बॅटची एज घेतलीये. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक थोडीशी चुका करताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाला आता डीप मध्ये. फिल्टर झाली आहे, मात्र 2 धावा कंप्लीट आहे. 3 धावा देखील कंप्लीट करू शकले असते. 2 धावा इथे मिळत आहेत. दीपक पाटीलचं खातं ओपन होते. धावा धावफलकावर 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला सामना आहे. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. अंकुश गोलंदाज चांगली लेंथ लाईन ते टार्गेट केला जाते ऑफ स्टिकच्या लेंथ लाईनला आणि त्यानुसार चांगली गोलंदाजी होते. मोठा पटका खेळायचा होता. बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाही. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. वारंवार 3 चुका पाहायला मिळालेल्या आहेत, त्या म्हणजे आई गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दीपक आहे अनुभवी खेळाडू आहे खेळपट्टीवर. संदेश नक्कीच अशा चुका ज्या आहेत ना त्या टीमला अपेक्षित नाही आहेत, कारण वडगड टीमचा विचार केला तर महत्वाची जोडी खेळपट्टीवर आहे. तर नक्कीच ही जोडी थांबवावी लागेल. इथे एकाला आउट करावंच लागेल पिंपलगड संघाला. ऑन साइडला खेळल्या स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक चेंज केली आता मी म्हणेल दीपकने देखील. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 17 धावा. चांगली गोलंदाजी. मोठा पटका आला नाहीये. या षटकामध्ये 4 चेंडू झालेत. 5 धावा खर्च केलेत गोलंदाज अंकुश भोईरने. आमच्या समवेत अल्पेश गायकवाड आणि संदेश वखारे कॉम बॉक्स मध्ये आपण पाहतोय. अंकुश व्हीआयपी टायझिंग कडून एक चांगला बॅटल आहे, कारण की समोर राजू पाटील सज्ज आहे. 5 धावांवर खेळत आहे. थोडस रनअप आहे. थोडासा दबाव असेलच. एक चांगला स्ट्रायकर आहे. चांगला पिंच हिटर आहे अंकुश भोईर. शॉर्ट बॉल होता, मात्र थोडस बाहेर निघून गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 18 धावा. 18. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू इथे टाकला गेलाय गोलंदाज अंकुश भोईरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकता. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. एक वाईट आला होता एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय या पंच केल्या चेंडूला. कॅप मध्ये चालल्या चेंडू. शतरक्षक बघत राहील. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. येतोय चौकार.
ची समाप्ती 22 धावा धावफलकावर 2 गडी बाद. गावदेवी वडगर संघ पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि खास करून गावदेवी वडगर टीमचा विचार केला तर 2 महत्त्वाचे खेळाडू देखील खेळपट्टीवर आहेत. अर्थातच एकंदरीत या सुरुवातीचा विचार केला ना संदेश पाटील तर कुठेतरी 50-50 ही सुरुवात पाहायला मिळते. पाणी मैदानामध्ये घेतलेलं आहे आणि पाणी आम्हाला या स्पर्धेमध्ये लोकेश प्रकाश मुकादम आणि दर्शन अनंत धुले यांच्या माध्यमातून पाणी देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पाठी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या खेळाडू गेलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीवर 11 ची सरासरी 22 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. वेलकम संतोष पाटील, सोनाली टीम संघाचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथून आता अटॅक होईल का तिसऱ्या षटकाला पाहूया. घोटे आलाय गोलंदाज. इथे 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगली सुरुवात केली आहे. अल्पेच्या प्रमाणे बोलायचं झालं तर गोटीराम याने धावा झालेल्या आहे. धावफलकावर 23 धावा. काल देखील आई गावदेवी रांजोली टीम संघामध्ये गोटीराम नावाचा खेळाडू खेळला होता. त्यांचं जुनं नाव द्वारकानाथ आहे तर द्वारकानाथच बोलूया त्यांना आपण. सोडून दिल्या ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सर बोलतात आमच्याकडे वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव होते. धावा झालेल्या आहे 24 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. सलगचा हा दुसरा वाईट आहे. थांबाव्या लागतील या धावा. एक्स्ट्रा धावा आहेत. मॉर्निंग मध्ये आपण ज्या प्रकारे सकाळी घराची जी खिडकी उचकतो ना आपण, त्या प्रकारे सुनील म्हात्रे सर वाईटचा इशारा देताना त्यांचे ऍक्शन पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका आहे मात्र शतरक्षक झेल सोडली गेली आहे आणि राजू पाटीलला जीवनदान दिला गेलाय. 2 धावा झाल्या असत्या. राजूचं विचारच होतं 2 धावा घेण्याचं. धावसंख्या झाली आहे धावफलकावर अल्पेश सांगत आहे त्या म्हणजे 26 धावा. पुढचा चेंडू गोटीराम गोलंदाज उर्फ गोट्या चांगली गोलंदाजी करते. 2 वाईट टाकलेत मात्र 2च सिंगल आलेले आहेत. मध्ये 4 धावा आल्यात. स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मागच्या 3 स्पर्धेपासून पाहतोय आपण दीपक पाटील सध्या तरी फॉर्म मध्ये नाहीत असंच वाटतोय. ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला जात आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होते पिंपलगड संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकले. आता मनही जिंकलेले आहेत कारण की अंडर 30च्या तरी पाहतोय आपण इथून जवळजवळ 35 किंवा 40 धावा पाहिजे होत्या. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने खेळला गेला. मिड विकेट क्षेत्रावर डीप मध्ये शतरक्षक आहे. एकच धाव पूर्ण करता आली आहे. वेलकम आमचे तिसरे पंच देखील पोहोचलेले आहेत माधव ठाकरे सर.
पुढचा चेंडू षटकातील चौथा चेंडू आहे. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू झालं सीमारेखा पार. वन बाउन्स येतोय चौकार. टेमकरपाडा भादवरवरून दिलीप मोरे मॅचचा आनंद घेत आहेत. दीपक पाटील वडगर टीम संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पंच सुनील म्हात्रे सरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. खास करून दिलीप मोरे उत्कृष्ट ऑर्केस्ट्रामॅन. तर धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 32 धावा. गोटीराम उर्फ गोट्या. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म. अजून एक चांगला स्ट्रोक खेळला गेला मात्र एकच धाव पूर्ण करता आली आहे. चांगली गोलंदाजी तरी सुद्धा आपण म्हणू शकता. षटक समाप्तीचा इशारा आहे. अल्पेश सांगत आहेत की धावा झालेल्या आहेत 33 धावा धावफलकावर. संदेश शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. किती धावा येणं योग्य असेल टीम वडगड संघासाठी? सध्यापर्यंत आपण जर विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा आल्या आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या ना तर मात्र एक चांगलं टोटल तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळेल. कारण गावदेवी वडगड टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या. आई देवी सोनाले विपक्ष जागृत मराठा राणाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. तर नक्कीच कारण की शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये यायचे. पुढे एकदा मैदानाच्या मध्ये पाणी कमलाकर पाटील टीमचे कॅप्टन घेऊन जाताना 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे संदेश वखारे यांनी उल्लेख केला की 12 ते 15 धावा आल्या तर एक चांगला टफ फाईट टोटल नक्कीच पाहायला मिळेल. गणेश पाटील तितकं सोपं नाहीये. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि समोर देखील दीपक पाटील आणि राजू पाटील आहे. चला कमलाकर पाटील आपण थोडस लवकरच यायचंय बाहेर कारण की वेळ फार होते. निशांत म्हात्रे मोस्ट वेलकम. गुड मॉर्निंग. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल निशांतने एकच मारला मात्र सॉलिड मारला. एक षटकार मारला. प्रेक्षकांची मन जिंकली. नक्कीच रनअप थोडस चुकला गेलाय कारण की गोटीराम गोट्या शतरक्षण लावत होते. पहिला चेंडू स्लॉगर आहे आणि सुरुवात केली आहे दीपक पाटील ऑन फायर नाव. एक चांगल्या गोलंदाजाच्या समोर एक हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेला आहे आणि चेंडू वाईड अप लॉंग अपच्या वरतून षटकार. धाव संख्या आता वेगाने वाढते ती म्हणजेच 39 धावा आणि दीपक पाटील सुरू झाल्या मैदानाच्या आतमधून. मोठा फटका खेळायचा होता. कमबॅक करताना गोलंदाज तितकाच चांगला आहे समोर. कमबॅक करण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे दाखवत असताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक काय करतोय. मगाशी एक चुकी झाली आता एक चुकी झाली आणि आता चेंडू चालला लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने. चेंडू थांबवला गेल्यामध्ये 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. एकही धाव नव्हती असं समजूया आपण. 3 धावा घेतल्या. हा खेळ आहे म्हणून क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीही होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावर 42 धावा. 3 चेंडू बाकी या षटकातील आणि टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचे. काल 3 संघांना पॅनल्टी लागली होती. अल्पेश गोलंदाजीसाठी गणेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. राजू पाटील 2 चौकार आल्यात बॅट मधून. 11 धावांवर खेळत आहे. गणेश पाटील
ओ स्वतःला यॉर्क करून घेतला. स्ट्रोक बनू शकले असते संदेशी या चेंडूवर मोठा फटका घेऊ शकले असते, मात्र एकच धाव आली आहे. महत्वाचा षटक आहे. दीपक पाटील स्ट्रायकिंग वर आहे. फक्त 2 चेंडूचा खेळ आहे. कॅप्टनने पोहोचायचं टॉस बॉक्स मध्ये. जो कॅप्टन लेट येईल त्या संघ स्पॅन असेल. 3 धावांची कालपासून 3 संघांना दिली आपण आणि पहिल्या दिवशी अगदी जवळच्या संघाला दिली आहे, जे हनुमान संघाला, गोवे टीम संघाला. ओरपी चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक ओ बॅलन्स नव्हतं, पुढे आले होते भरपूर. नॉट वेल जज. चेंडू सीमा पर चौकार सर, चौकार आलेला आहे इथे. आणि आता धावा धावपलकावर 47 धावा. आता कशा तरी 50+ बघतायत वडगड टीम. पाहूया शेवटचा चेंडू आहे की 50च्या आतमध्ये थांबेल गणेश पाटील. कमबॅक करावा लागेल. विकेट शेवटच्या चेंडूवर येईल का? ओ हो, काय चेंडू टाकला शेवटचा. स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि टोटल धावसंख्या धावपलकावर 47 धावा लागलेल्या आहेत आणि 48 धावांचं एक चांगलं आव्हान वडगड टीम संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे पिंपलगड संघाच्या समोर. तर आपण एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस. मात्र टॉस करण्या अगोदर मी दोन्ही संघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पडायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचं, फलंदाज रेडी ठेवायचे आहेत, कारण की आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. सोनाली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला, राहणार टीम संघाचे कॅप्टन जागृत मराठा राहणार आणि आई गावदेवी सोनाली टीम. बिग फाईट, बिग मॅच. मला वाटतं राहणार टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत. प्लीज आपण आला असाल तर संपर्क साधायचा. आपण प्रदीप पाटील, ऑल इंडिया 40+ संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. वेलकम सोमनाथ चौधरी मामा, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच जय हनुमान सरोली टीम संघाचे कॅप्टन सोमनाथ चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच राणा संघाचे कॅप्टन आलेले नाही आहेत. तर आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण लावायचं आहे वडगड संघाने. वेळ घेऊ नका. आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस करू. तोपर्यंत ऐकूया आपण गणेश दादा पाटील यांच्या माध्यमातून एक संगीत.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टीम आई गावदेवी वडगड संघ आपण पाहतोय. टार्गेट 48 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. सामना रंगतदार होईल कारण की दोन्ही संघाकडे चांगली बॅटिंग देखील आहे. ऑलरेडी आपण जर बघितलं तर 48 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे आई गावदेवी वडगड टीम संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी पिंपलगड संघाची सलामीची जोडी गणेश पाटील संदेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. फोर्टी 48 धावांचे लक्ष्य आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदेवी पिंपलगर टीमच्या बाजूने गणेश विथ महेश. फ्रंट लाईन षटक बॉल कमलाकरच्या हातामध्ये. पाहूया कमलाकर कशा प्रकारे सुरुवात देईल. टीमचे कॅप्टन आहेत. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारली आहे त्या ठिकाणी, मात्र त्या जबाबदारीने गोलंदाजी केली जाईल का पाहूया. Get ready for the गेम ऑन. खेळायला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल टॅप केलाय. मेडॉफला क्षेत्ररक्षक जय पाटील त्या ठिकाणी आहेत. थोडी मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु गणेश धाव घेण्यासाठी नकार देतोय. नक्कीच दोन धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल गावदेवी वडगड टीमला. 10 खेळाडूंसोबत खेळतायत त्याच. वन शॉट, एक खेळाडू शॉट आहे त्यांच्यामध्ये. या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. चेस केलं जातं त्या ठिकाणी बॉलला. बॉल स्टॉप केला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. मात्र नक्कीच पॅनल्टी जी आहे ना, ती आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्लस करणार आहोत. 48चं लक्ष असताना मात्र गणेश पाटीलचा रोल जो आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे गावदेवी पिंपलगर टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील मिड ऑफला जय पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. वारंवार ऑफसाईड टार्गेट केलं जाते गणेश पाटीलच्या बॅटमधून, मात्र अजूनही सफल झालेला नाहीये. यावेळेस मात्र ऑन साइडला अतिशय दमदार फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. प्रमोद त्या ठिकाणी होता. प्रयत्न चांगले केले होते. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. प्रमोद पुन्हा एकदा. यस, बॉल निघून जातोय सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. पहिली डाईव्ह ठीक होती, परंतु ही दुसरी डाईव्ह कशासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. धावा धावफलकावर झाल्या आहेत 10. आपण पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर
ऑफसाईड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर दोन बॉलचे आहेत ना ते ऑनसाईडला. 2 चौकार गणेश पाटीलच्या बॅटमधून आल्यात. 10 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. या वेळेस स्टेप आउट होऊन काय कमालीचा फटका सजवलाय. बॉल मात्र थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 गाडवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. संदेश पाटील एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण आवश्यक धावगती जी आहे ना त्याहून अधिक धावा पहिल्या षटकामध्ये गावदेवी पिंपळगर टीमसाठी. नक्की सुरुवात चांगली झाली आणि 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड झालेल्या आहे. टोटल 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता. लक्ष 48 धावांचं आहे आणि ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये कमलाकर याने 18 धावा खर्च केल्या. टोटल आपण बघितल्या तर 16 आलेले आहेत आणि 2 पॅनल्टीच्या. नक्कीच 16 धावा, त्यामध्ये 2 पॅनल्टीच्या. 18 धावा धावफलकावर. टीम जागृत मराठा रानालचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर या. टॉस उडवण्यासाठी अगदी 1 ओव्हरचा उशीर झालाय. प्लीज कोऑपरेट करा. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर किरण पाटील येतोय. षटक क्रमांक 2 किरण. समोरच्या दिशेने आपण महेशला पाहतोय. डावखुरा फलंदाज आहे. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय महेशसाठी. षटकातील पहिला बॉल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. जय पाटील त्या ठिकाणी आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. प्रदीप पाटील आता पप्पू शेट आपलं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्यास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या कॅप्टनला देखील पाठवून द्यायचं आहे. तर सर पहिली विकेट आली आहे त्या ठिकाणी. लेग स्टिक सोडून चेंडू हाताला होता. बॅटची कडा. त्यानंतर यष्टीरक्षकाने बॉल गॅदर केला. पहिली विकेट महेशच्या रूपाने. महेश त्या ठिकाणी बाद झालाय. एक चौकार महेशच्या बॅटमधून जरूर आपण पाहिला होता. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22. 22 धावा. बावीस धावांची भागीदारी पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. 3ऱ्या क्रमांकावरती भोलेनाथ मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील लेग स्टिक सोडून चेंडू आत आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतर धावांवर कुठेतरी रोख लावावा लागेल गोलंदाजाला, कारण गावदेवी पिंपळगर टीमचा विचार केला तर 48चं लक्ष असताना सुरुवात चांगली झाली आहे.
खास करून गणेश पाटीलचे ते 3 मोठे फटके, 2 चौकार 1 षटकार, त्याच्या जोरावर आतापर्यंत धावफलक 23 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल किरण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे, अगदी खाली क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल झालाय, निघून जाईल सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका भोलेनाथच्या बाट मधून आलाय. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल सन्माननीय भालचंद्र नाईक या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. 16 धावांवर खेळतोय गणेश, तर 4 धावा भोलेनाथच्या बॅट मधून आल्यात. त्यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आपण याच्यानंतर लगेच टॉस करणार आहोत. या बॉलर्स देखील ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 29 धावा धावफलकावर आहेत. ईशान म्हात्रे आणि देवेंद्र मुकादम यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. फक्त टॉस करूया आपण, कारण की मॅच सुरू आहे. दुसरा डाव देखील सुरू झालेला आहे आणि सासनेपासून नियम देखील भरपूर कडक केलेले आहेत. पद्धतशीर कारवाई केली जाते. हेड अँड टेल. देवेंद्र मुकादम टीमचे कॅप्टन, चेरोबा संघाचे टॉस सुरू होताना आपण पाहतोय. सोबत निशान म्हात्रे. सोनाली टीमचा कॉल आहे, आलेला आहे तो हेड आहे. फिल्डिंग घेतली आहे रानल संघाने. O2 कॉम्बॉक्स संदेश. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच सुरुवात चांगली झाली आहे, त्यानंतर फलंदाजी देखील आपण चांगली पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामध्ये जर आपण सलग विजयाचा विचार केला ना, तर टीम भादवडने सलग 10 मॅचेस जिंकल्या होत्या. त्यानंतर 2018-19 मध्ये कारेवली टीमने सलग 12 मॅचेस जिंकल्या होत्या. 2012-13 मध्ये सरवली पाडा टीमने सलग 12 मॅचेस जिंकल्या होत्या. 2016-17 मध्ये पिंपलास टीमने 13 मॅचेस सलग जिंकल्या होत्या. त्यानंतर 24-25 चा विचार केला तर दापोडे संघाने 15 मॅचेस, मफखरा 14 मॅचेस सलग जिंकल्या होत्या. तर आता मात्र चालू हंगामाचा विचार केला तर 2025-26 मध्ये चेरोबा कोण टीमने सलग 15 मॅचेस जिंकल्या आहेत. नक्कीच आणि येणाऱ्या भरपूर स्पर्धा अजून बाकी आहेत. कोण संघ कुठपर्यंत पोहोचेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण आतापर्यंत 15 विजय बॅक टू बॅक. पुन्हा एकदा जय पाटीलचं खराब क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप चांगलं झालंय प्रमोद यांच्या माध्यमातून.
32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील काही धावा ज्या आहेत ना त्या बहाल झाल्यात पिंपळगड टीमला. या वेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. एका धावेवर गणेश पाटील समाधान मानतोय. हे षटक जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. या बलेस कव्हरच्या वरून बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रणनीती पाहायला मिळते पिंपळगड टीमच्या बाजूने, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या आणि त्यानंतर या ठिकाणावर त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील धावा आपण चेस करू शकता. त्या हिशोबाने ही फलंदाजी. यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. कमलाकर पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकले. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 11ची आवश्यकता. या वेळेस वेगवान चेंडू वेगाने बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. शेवटचा महत्वाचा बॉल षटक क्रमांक 3 मधील दीपक पाटील. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. संपर्क नाहीये. अत्यंत महत्वाचे 2 निर्धाव चेंडू दीपक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याच्या जोरावर आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉल मध्ये विजयासाठी अल्पेश गायकवाड मला सांगतायत डबल 1. 11 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 11ची आवश्यकता. टीमचे कॅप्टन पाहूया कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवतायत. बॉलिंग ट्रॅकवर रवी. पाहूया रवी कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणावर 11 धावा वाजवायच्या आहेत विजयासाठी. तर त्या उलट पिंपळगड टीमला 11 धावा काढायच्या आहेत. गणेश पाटीलची चांगली खेळी आपण पाहतोय. अजूनही खेळपट्टीवर आहे. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. फटका चांगला आहे कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल 5. रवी पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हलक्या हाताने कट केलाय. 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोकादायक ठरेल का. लेट्स थ्रो बिटवीन 2 रन्स कंप्लीट. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. समीकरण देखील पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता.
रंगत वाढते या मॅच मध्ये. मात्र गणेश पाटील पाहूया काय करेल. आतापर्यंत 24 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. 2 चौकार 1 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये आला होता. या वेळेस स्टेप मध्ये चुकी. कुठेतरी थोडा दबाव देखील असेल यात काही शंका नाहीये. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो देखील चांगला झालाय. रन आउटची विकेट. लेझी रनिंग. यस, गणेश पाटीलला मैदान सोडावं लागेल. अगदी महत्वाच्या क्षणी गणेश पाटीलची विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. कुठेतरी आता मॅचेस फिनिश करायची होती गणेश पाटीलला. मात्र आता असं म्हटलं जातं की अर्ध्या रस्त्यामध्ये आणून ठेवलंय संघाला. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथून फिनिश करून यायचं होतं गणेश पाटील यांना. हा प्रश्न निर्माण होतोय खेळाडू कक्षामध्ये. धाव कुठेतरी पूर्ण करू शकले नाही. बॅट हवेमध्ये होती. नो डाऊट पंच सुनील म्हात्रे सरांचं जाण्याचा आदेश आहे. गणेश पाटील यांना निराश पावला नाही खेळाडू कक्षामध्ये जाताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. रवी चांगलं षटक फेकत असताना आपण पाहतोय आतापर्यंत. मात्र नवीन फलंदाज नंदू आलाय. नंदू पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धोका ठरला. यस, नंदू पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक रन आउटची विकेट. नंदू पाटील बॅक टू द डगआउट. वेलकम सुहास, मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक महत्वाची विकेट. महत्वाच्या क्षणी टीम वडगरला मिळतीये त्या ठिकाणी. नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. पहिल्याच मॅच मध्ये रंगत वाढली आहे. कारण 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच. पहिलाच सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. फक्त आणि फक्त अंतिम चेंडू बाकी आहे.
3 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. भरत पाटील मॅच जिंकवेल का हा प्रश्न नक्कीच या ठिकाणी आहे. काय दडलंय शेवटच्या बॉल मध्ये, कोणता संघ विजयी होईल सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये. अंतिम चेंडू त्यानंतर मात्र समजेल की या सामन्याचा विजेता कोण. मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल रवी बोलतोय. समोर भरत पाटील समोरच्या दिशेने बॉलला टोलवलंय. कमलाकर पाटील त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस 2 धावा आल्यात त्या ठिकाणी. सामना बरोबरीने सुटलाय. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्या कारणास्तव सामना जिंकलाय गावदेवी वडगर संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी पिंपलगर. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून 24 धावा आणि एक महत्वाचं निर्णायक षटक फेकलं. षटक क्रमांक 3. नाव आहे दीपक पाटील. दीपक पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेलकम सुहासजी म्हात्रे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक पाटील चला मॅन ऑफ द मॅच साठी या. सोनाली संघ नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दाखल झाला या ठिकाणी. नक्कीच सन्माननीय संतोष म्हात्रे ओरिजिनल पोटी प्लस संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंपलकर संघाच्या कॅप्टनने अल्पेश गायकवाडने संपर्क साधायचा आहे आणि राणाल संघाच्या कॅप्टनने देखील अल्पेश गायकवाडने संपर्क साधायचा आहे आणि वडगर कमलाकर पाटील आपण देखील संपर्क साधायचा आहे. वेलकम दीपक पाटील यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर. नक्कीच हा सामना इथे जिंकला गेलाय. काय गोलंदाजी राहिली होती शेवटच्या षटकामध्ये. डिफेन्स केला धावा आणि ठरला मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील. चला टीम जागृत मराठा राणा टीमचे कॅप्टन आपली टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये पडायचे आपण. या सुहास म्हात्रे आम्हाला माहित आहेत, ठाऊक आहेत सर्व. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुहास आमचे मित्र देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच